तर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही मोठं आंदोलन उभं करू। मराठ्यांचं आंदोलन पाहून सरकारला पश्चाताप या शब्दाची व्याख्या काय असते याची प्रचिती येईल, असा एक प्रकारे इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। तर तुम्हाला 2 ते 3 लोक महत्त्वाचे आहेत की 6 करोड मराठा महत्त्वाचे आहेत, असा सवालही जरांगेंनी विचारलाय। नाही, आता काय कोणी शिष्टमंडळ फेष्टमंडळ आलं नाही, येत बी नाही। कारण काय असतं, प्रत्येक जण त्याच्या सोयीनुसार येतो। त्याचं ऐका मग आम्ही चांगले, खरं बोलायचं नाही, खोटं बोलू लागा मग आम्ही चांगले। आणि नेमकं मायापाशी ते जमत नाही। मी जे मागचं पुढचं आहे ते सगळं खरं सांगून टाकतो। तो यासाठी मी माझ्या समाजाचं वाटलं नाही करू शकत। बाबा हो, तुम्ही आता ही शेवटची संधी, तुम्ही या अधिवेशनात घेऊ तर नका। सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा आणि अंमलबजावणी करू नका। पाश्चाताप नावाचे जे शब्द मागं पडला ना, ते शब्दाला पुन्हा कशी झळाळी मिळते बघा। तुम्हाला असा पाश्चाताप शब्दाची व्याख्या करावं लागत की दिलं असतं तर बरं झालं असतं, लय पश्चाताप आला। आता व्याख्याच बदलावी लागणार, ध्यानात राहू दे तुम्ही। जसं मागे ईशीचे पोराचे निवडी झाल्या, नियुक्त्याच झाल्या नाही। ज्यांच्या हातात आता पेन पाहिजे होता, कमरेला इन केलेला बेल्ट पाहिजे होता, त्या पोरांच्या हातात आंदोलनाचं हत्यार आहे। आताही आरक्षण नाही टिकलं तर तेच होणार। त्यापेक्षा मराठ्यांची मागणी ओबीसीतून आम्ही आहेत, आमचं ते आरक्षण द्या। आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्या। त्यासाठी अधिवेशनात खरी चर्चा व्हायला पाहिजे। तुम्हाला 3 लोक महत्त्वाचे का 5.5-6 करोड मराठी महत्त्वाचे, याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। आणि याचं उत्तर मराठीसुद्धा देणार आहे। तुम्हाला ते 3, 100-150 महत्त्वाचे की 5-6 करोड मराठी महत्त्वाचे, हे तुम्हाला 21ला कळत। त्यामुळे मराठा समाजाच्या दृष्टीने सगळे सोयरेचा अध्यादेश अधिक महत्त्वाचा आहे। त्याबद्दल अधिवेशनाच्या सुरुवातीला सरकारने चर्चा करावी, अशी मनोज जरांगेंची ठाम भूमिका आहे, मागणी आहे। अन्यथा 21 तारखेपासून म्हणजे उद्यापासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।